इचलकरंजीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आलेत। राजू शेट्टी आणि सत्यजित पाटलांचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने काहीसं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। कोल्हापुरातील निवडणुकीचा जोरदार रंग शाहू चौकावर पाहायला मिळाला। याचा आढावा घेतलेला आहे रजत वशिष्ठने। हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि सर्वच पक्ष आणि सर्वच उमेदवार जोरदार शक्ती प्रदर्शन करत आहेत। सध्या मी इचलकरंजीमध्ये आहे आणि इचलकरंजीमध्ये एका बाजूला राजू शेट्टी यांची पदयात्रा सुरू होती आणि त्यामुळे राजू शेट्टीचे जे समर्थक कार्यकर्ते आहेत ते मोठ्या संख्येने शाहू चौकावर जमा होते। तर दुसऱ्या बाजूला जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे सत्यजित पाटील त्यांच्या समर्थकांची बाईक रॅली सुरू आहे आणि ती बाईक रॅली पण सध्या शाहू चौकावर पोहोचलेली आहे आणि दोन्ही बाजूचे जे तरुण कार्यकर्ते आहेत ते समोर आल्यामुळे थोडीशी गोंधळाची स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। राजू शेट्टीचे जे कार्यकर्ते आहेत ते जोरात सिटी वाजवत आहेत, तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी म्हणजे सत्यजित पाटील यांचे जे कार्यकर्ते आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ते उमेदवार आहेत त्यांचे कार्यकर्ते ही जोरात घोषणाबाजी करत आहेत। त्यामुळे एक गोंधळाची स्थिती, शक्ती प्रदर्शनाची स्थिती जी आहे ती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्यामुळे एक निवडणुकीचा अस्सल कोल्हापुरी रंग जो आहे तो सध्या इचलकरंजीच्या या शाहू चौकावर आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलीस दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळा करण्याचा प्रयत्न करत आहे। जे दोन्ही पक्षाचे जे पदाधिकारी आहेत ते पण कार्यकर्त्यांना वेगवेगळा करण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र तरुण कार्यकर्ते जे आहेत ते शक्ती प्रदर्शन करण्यामध्ये त्यांना रस आहे आणि त्यामुळे तुम्ही पाहू शकता आपापल्या नेत्यासाठी जोरदार घोषणाबाजी आणि जोरदार एक उत्साह जो आहे, कोल्हापूरचा खास उत्साह जो आहे तो या ठिकाणी आपल्याला शाहू चौकावर पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, इचलकरंजी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।